या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल. विहिरीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू, होडगी शिवारात खळबळ. सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या होडगी शिवारातील एका शेतातील विहिरीत पोहण्यासाठी उडी मारलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडल्या. सादिक अब्दुल हमीद शेख वय 32 राहणार नई जिंदगी सोलापूर असं त्याचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार सादिक शेख हे मित्रांसोबत हुरडा पार्टीसाठी होडगी शिवारात गेले होते. पार्टी संपल्यानंतर त्यांनी पोहण्यासाठी शेतातील विहिरीत उडी मारली. मात्र विहिरीच्या तळाशी मोठ्या प्रमाणात साचलेल्या गाळात अडकल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीनं शोध मोहीम राबवण्यात आली. काही वेळानं सादिक शेख यांना पाण्याबाहेर काढून तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांनी या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त करत सखोल चौकशी करण्याची मागणी केली. सादिक शेख हे व्यवसायानं इलेक्ट्रिशियन होते. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, 2 मुलं, 1 मुलगी असा परिवार आणि 4 बहिणी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. वळसंग पोलीस अधिक तपास करतायत. अस्सलाम वालेकुम, मेरा नाम निसार अहमद चांद साहब नायकवाड़ी, नई जिंदगी में रहता हूँ. कल जो होडगी के अंदर, जो बावड़ी के अंदर जो इंतकाल हुआ मोहम्मद सादिक शेख, इनका, ये मेरे दामाद हैं. वहाँ उनको तैरना नहीं आता था. 3 से 4 के दरमियान मुझे खबर मिली कि तुम्हारे दामाद डूबकर मर गए, आधे घंटे से बाहर नहीं आए. ये सुनते के साथ मैं उधर गया. मेरे दामाद को तैरना नहीं आता था, उनको ऊंचाई से भी डर लगता था. ये सुनने के साथ मैं उधर चला गया. जाने के बाद मुझे मालूम पड़ा कि वो खत्म हो चुके हैं. मैं प्रशासन से निवेदन करता हूं कि उसके छोटे छोटे बच्चे और उसकी बीवी के साथ इंसाफ करें और उसको हक दिलाएं, उसके साथ इंसाफ करें. वो प्रशासन से यही निवेदन करता हूँ. वहाँ पार्टी थी, पार्टी करने के लिए गए थे, लेकिन पार्टी का टाइम जो था सुबह से था, लेकिन वो दोपहर में 2 और 3 बजे के बाद वहाँ चले गए. वहाँ होने के बाद 3 और 4 के दरमियान ये हादसा होने के बाद हमको फोन आया. फिर हम फौरन उधर चले गए. तैरने नहीं आता था, उनको तैरने नहीं आता था और ऊंचाई से डर लगता था उनको. मैं शासन से निवेदन करता हूँ कि वो मेरी बच्ची के साथ, उसके बच्चों के साथ इंसाफ करें, उसके माँ बाप के साथ इंसाफ करें, क्योंकि उनके लड़के के सिवा दूसरा कोई उनको जरिया नहीं था. बस मेरा इतना ही कहना है. मेरा नाम सबीना सादिक शेख है. मेरे शौहर का नाम सादिक मोहम्मद सादिक है. उनका कल 1 बजे तक उन्होंने घर में थे. फिर अचानक 2 बजे मेरे पास छोड़ कोई ना, उन्होंने घर को जाते कर को बोले, मुझे बोल को ना उन्होंने गए. फिर मैं 2 बजे फ़ोन लगाई तो मैं यहाँ छूँ, मैं लगाता तो फ़ोन करके बोले. उसके बाद 3, 4 बजे फ़ोन आया कि उन्होंने नदी में गिरे कर को. उनको ना तैरना आता था ना क्या, पानी से उन्होंने डरते थे, बावड़ी में गिरे उन्होंने. फिर मैं वहाँ गई. वहाँ जाने को है ना, सब छोरा ना देखते थे ना, उनको बचाने की कोई कोशिश करे. क्या वो उनके साथ हमने ये मालूम करने का. आयुष हॉस्पिटल, डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक पद्मा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मुळव्या, भगंदर, नासू यावर इलाज. याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांचे विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधित शस्त्रक्रिया, डायबेटिक, फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार. डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आयुष हॉस्पिटल, प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, पद्मा मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर. फोन नंबर 0217 272 60 95 98 22 60 60 97.